आणि यानंतर आपण पुढे पाहणार आहोत न्यूज टॉप 9 आणि सुरुवातीला मतदानादरम्यान कुठकुठे गोंधळ झालेला आहे या संदर्भातल्या बातम्या बघूयात। राज्यात 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान। उद्या सर्व नगरपरिषदा आणि नगरपालिकांचे निकाल लागणार। न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या निवडणुका लांबलेल्या। अंबरनाथ नगरपरिषदेत 200 बोगस मतदार असल्याचा आरोप। शिंदेंच्या सेनेने सर्व बोगस मतदार आणल्याचा भाजप आणि काँग्रेसचा आरोप। अंबरनाथ पोलिसांनी 200 मतदारांना ताब्यातही घेतलं। अंबरनाथ शहरातील प्रभाग क्रमांक 28 मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप। 2 जणांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पटकडलं। अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी दोघांना भरारी पथकाच्या ताब्यात दिलं। भाजपच्या उमेदवाराकडून हे पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप। नाशिकच्या सिन्नरमधील प्रभाग क्रमांक 2च्या मतदान केंद्रावर बोगस मतदार पकडले। बनावट आधार कार्ड बनवून मतदान करण्याचा प्रयत्न। निवडणूक अधिकाऱ्यांनी बोगस मतदाराला पोलिसांच्या ताब्यात दिलं। ईव्हीएम मशीनचं बटण दबत नाही, त्यामुळे फलटणमधील प्रभाग क्रमांक 13 मधील मतदान केंद्रावर गोंधळ झालेला। मात्र मतदान पुन्हा सुरळीत सुरू अशी देखील माहिती मिळते। अकोल्याच्या बाळापुरातील कासारखेडमध्ये मतदान केंद्रावरील मशीनमध्ये बिघाड। 12 जणांनी मतदान केलं, त्यानंतर मशीनमध्ये बिघाड। ईव्हीएम मशीन बदलली, त्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा एकदा सुरळीत झाली। वाशिममध्ये ईव्हीएम गेल्या अर्ध्या तासापासून बंद। वाशिमच्या प्रभाग क्रमांक 10 मधील मतदान केंद्रावरचा प्रकार। ईव्हीएम बंद पडलं, त्यामुळे मतदारांच्या मतदान केंद्राबाहेर रांगा। अहिलानगरच्या कोपरगावात मतदानाला सुरुवात, पण काही काळ ईव्हीएम मशीनवरील बटन दाबलं जात नाही, त्यामुळे गोंधळाचं वातावरण। शहरातील मतदान केंद्रावरती मतदारांची गर्दी। यवतमाळमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड। 20 मिनिटांपासून मतदान बंद। मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा। तर आता महानगरपालिका निवडणुकांचा देखील धुराळा उडलेला आहे आणि अनेक ठिकाणी तयारी सुरू झालेली आहे। पाहूयात। अजितदादा तटकरेंची फडणवीसांसोबत काल रात्री तासभर बैठक। अनेक ठिकाणी अजितदादांची एनसीपी स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत। युती नाही तिथे स्थानिक पातळीवरती पवारांसोबत युतीचे संकेत, अशी सूत्रांची माहिती। राज ठाकरेंच्या हस्ते भांडूपमधील मनसेच्या नव्या शाखेचं आज उद्घाटन झालं। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या शाखांचं लोकार्पण। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसोबत भेटीगाठी सुरू। बीएमसी निवडणुकीत 51% मतं घेऊन आम्ही जिंकू। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंकडून हा विश्वास व्यक्त। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या फक्त चर्चा। युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया। बारामती नगर परिषदेत आमचा विजय नक्की, युगेंद्र पवारांचा विश्वास। उपमुख्यमंत्री अजितदादा आज बारामतीच्या दौऱ्यावर। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे यांचा मुलगा आज भाजपमध्ये प्रवेश करणार। सुरेंद्र पठारेंसह 22 माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार। पुण्यातील 22 माजी नगरसेवक आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील। माजी नगरसेविका सायली वांजळेही भाजपमध्ये प्रवेश करणार। सायली वांजळे मनसेचे दिवंगत नेते रमेश वांजळे यांची मुलगी। कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाला भाजपचा धक्का। कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांचा आज भाजपमध्ये प्रवेश। ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना धक्का। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला खिंडार। विरारमधील बहुजन विकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश। ज्येष्ठ कार्यकर्ते हरेश्वर पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये। वाशिममध्ये ठाकरे सेनेच्या उमेदवाराला धमकी दिल्याचा आरोप। भाजप उमेदवारानं धमकी दिल्याचा आरोप। गुन्हा दाखल। भाजप उमेदवार सतीश वानखेडे फरार। शोध सुरू।